तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती कविता सादर करतो. ती आपल्या सगळ्यांच्याच काळजातली कविता आहे आणि त्या कवितेनंच आपण खरं तर पुढे जाणार आहोत. तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला, हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाळ मधाची गोडी, तू माईची दिवाळी, चुल्ह पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी. कोण्या येड्या सटवाईन तुझं करमलिवाल, तुझं जगन मरण चार भिंतीत चिनल. टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज, घरादाराच सार सार तुझ्या डोईवरी ओझ. सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी व होती, दिली साऱ्यांना आझादी माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट, व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामानं पुसावा, नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा, तुझ्या मर्जीनं उगावा. फार धन्यवाद, तुम्ही विनंतीला मान दिला. आणि या कविते एकदा तुम्ही ही कविता सादर केल्यावरती त्याच्यावरती बोलणे इतकं शब्द भांडार किंवा तेवढी पात्रताच आमची नाही, त्यामुळे ते हृदयात असंच ठेवतो. ते जे निर्माण होतं ती कविता तुमच्या ऐकताना. आणि पुढे जाऊ आपण. मला तुमचे ते काळजातून येणारे शब्द तुम्ही लिहिलेले म्हणा किंवा आणखीन तुमच्या सहकाऱ्यांनी लिहिलेले म्हणा, ज्या वेळेला तुमच्या मुखातून बाहेर पडतात ते अक्षरशः काळजात भिडतात, असे हृदयाला भिडतात. ही सादरीकरणाची ही जी पद्धत आहे ती अप्रतिम आहे. म्हणजे आम्ही ऐकतो, अनेक कवी संमेलनं ऐकतो, कवींच्या कवितांचं सादरीकरण पाहतो, हे वेगळंच आहे आणि हे अफाट आहे काहीतरी. हे कसं, हे जाणीवपूर्वक म्हणजे ही देणगीच आहे तुम्हाला की तुम्ही विकसित केलं आहे, कसं केलं हे सगळं? हे वडिलांकडून आलं, वडिलांनी दिलं आहे. अच्छा. की म्हणजे मालेगाव कॅम्पात माझा जन्म झाला, भोसलेच्या चाळीमध्ये, घर नंबर 444. आणि त्या चाळीमध्ये खूप अशी 18 पगड जातीची माणसं भीक मागायला यायची. आणि कदाचित तुम्हाला तुमच्या बालपणाची गोष्ट आठवत असेल गावाकडची, ही माणसं खूप सुंदर गायची. खरं. त्यांचा जो निर्गुणी स्वर होता ना, जो भल्या भल्या संगीतकाराला पकडता येत नाही, सापडत नाही, मोह होतो तो लावण्याचा, तो आपसूक माझ्यामध्ये वडिलांनी पेरला. की तू हे ऐक. आणि घरामध्ये जेवढं काही धान्य असेल वडील मग ते धान्य घ्यायचे आणि त्यांच्या झोळीत ओतून टाकायचे. आई आणि बाबांचे भांडणं व्हायचे अशाने की घरातच काही नाही तुम्ही ते पण देऊन टाकलं. तर वडील खूप सुंदर वाक्य वापरायचे, अरे एम ए जाऊ दे, ज्याचं होतं त्याला दिलं. वा. ज्याचं होतं त्याला दिलं. आणि असं करता करता मग ते इतकं पेरलं गेलं, इतकं भिनलं ते की शब्दांच्या सगळं ही काळजाची साध जी आहे ती लागते. आणि मग गडबड काय होऊन गेली एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये, मला चांगला संगीतकार नाही मिळाला. दुर्दैव महाराष्ट्राचं आहे, आमचं सगळ्यांचं आहे. चाली आपण लावल्या की ते इतके गडबडतात सगळी माणसं की मग याला दुसरी चाल कुठली लावायची. तर मग आपल्याच चालीत आपण गात राहायचं, आपल्या मस्तीत आपण गात राहायचं, असं सगळा प्रवास सुरू ठेवला आहे. आणि वडिलांच्या त्या सगळ्या दूरदृष्टीमुळे शब्दांच्या सकट सगळंच ते माझ्या पदरात पडलं. मग पहिल्या कविता संग्रहाचं नावच मी दिलं होतं कबीराचं देणं. आणि झोळी दाखवली ते बघा, ती वडिलांच्या गळ्यात ती झोळी आहे, खांद्यावरची झोळी आहे. तर अशा पद्धतीने ते वडिलांनी खूप सुंदर पद्धतीने काळजात कोरलं आणि ते सगळं आपल्या तमाम महाराष्ट्राचं झालं. याच्यापेक्षा मोठा आनंद नाही कुठला. काय आठवतंय तेव्हाचं, म्हणजे जे मनावरती बिंबलं गेलं आणि मग तेच त्याचं पुढच्या काळामध्ये तुम्ही त्याला आधुनिक स्वरूप दिलं म्हणा किंवा त्या रचनांना तुम्ही तुमच्या आत्ताच्या कवितांमध्ये आणलं, असं काय आठवतंय कुठलं? हो आठवतं ना. त्यांचा आवाज जो आहे सगळी जी येणारी माणसं होती, म्हणजे वासुदेव असेल
किंवा पोतराज असेल किंवा ती भराडी मंडळी असायची आपल्याकडे, ती किंगरी टिंगरीवर बरोबर, गाणं बरोबर. म्हणायचं, किंगरी टिंगरीवर. तर ती सा लावताना त्यांचा तो वरचा सा लागायचा तारेतला. म्हणजे माझ्या कवितेमध्ये मग तो आपसूक येतो, बरोबर. जीव लगा रे मैत्रा तुझ्या बोलण्याचे घाव, माझा फाटलेला गाव, माझा तुटलेला गाव, माझा फाटलेला गाव, माझा तुटलेला गाव, तुझ्या खिडकीची वेल तिचे जीव घेणे बोल, माझ्या दारची बाभूळ तुझ्या चुलीतला जाळ, तुझ्या चुलीतला जाळ, माझ्या दारची बाभूळ तुझ्या चुलीतला जाळ, तुझ्या चुलीतला जाळ, तुझ्या महालाचे दिवे त्यांचा सरडा उजेड, रोज डफावर थाप माझा गाजतो या फड, माझा गाजतो या फड, माझ्या घरट्यात दिवा जळे उजेडच नाही, माझ्या घरट्यात दिवा जळे उजेडच नाही, येते वादळ घेऊन तुला त्याचे काही नाही, तुला त्याचे काही नाही, माझा बुडालेला गाव दिसे विहाराचा झेंडा, माझा बुडालेला गाव दिसे विहाराचा झेंडा, काल टिपूस नभताला पाण्याचा गलोंढाला, पाण्याचा गलोंढा, तुझ्या डोळ्यात कहाणी अन माझ्या डोळा पाणी, तुझ्या डोळ्यात कहाणी अन माझ्या डोळा पाणी, भूका कबीर चालतो मागे चालतात गाणी, मागे चालतात गाणी, मागे चालतात गाणी, मागे चालतात गाणी. वा वा वा, क्या बात. मला आणखीन एक मुद्दामून विचारायचं आहे, कदाचित तुम्हाला त्याचा जाहीर उल्लेख इथे आवडणार नाही. मी काही तुमच्या मित्रांशी बोलत होतो, काही तुमच्या चाहत्यांशी बोलत होतो, आणि एक तो गुण मला सापडला त्याच्यामध्ये. या सगळ्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये असं नाही की तुम्हाला सगळे चांगलेच अनुभव आले, वाईटही अनुभव आले असतील, कोणी तुमच्याशी अप्रामाणिक वागला असेल, तुमचा गैरफायदाही घेतला असेल, परंतु तो कडवटपणा तुमच्या वागण्या बोलण्यात कधीच कोणालाच दिसत नाही. म्हणजे अनेकांनी तर सांगितलं की कशा कशा प्रकारची त्यांना तुम्ही मदत केलेली आहे. अनेकदा कार्यक्रमांमधनं परत फिरताना मिळालेल्या मानधनाची पॉकेटं घरापर्यंत तुमच्या पोहोचलीच नाहीत, ती रस्त्यात दिसणारे ओळखीचे अनोळखी लोकांच्या गरजां भागवण्यातच ती उधळून टाकली ती पॉकेटं. हे सगळं चांगुलपण, हे सगळं दातृत्व, हे सगळं कुठून आलं? नाही तर मगाशीच बोललो ना, वडिलांनी काय सांगितलं की ज्याचं होतं त्याला दिलं पाहिजे आपण ना. मग गिरीधरी इंगोले नावाचा पोरगा जर समजा सांगोल्यावरून मंगळवेढ्यात येतोय ऐकायला, तर त्याच्याकडे पैसाच नाही, आणि करोनाच्या कालखंडामध्ये श्याम हिपरगे नावाचा पोरगा एकदम उमरग्यावरून येतोय मंगळवेढ्यामध्ये, एकदम पंढरपुरातून तो अजय नावाचा मुलगा येतोय, रवी नावाची मुलं येत आहेत. ही सगळी गरीब मुलं आहेत खरं तर, एका वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेली मुलं आहेत हे. आणि त्यांना जर आपण मदतीचा हात दिला नाही तर मला असं वाटतं कविता काळजात जपणारी माणसं आपण कमी करत जाऊ. जर आपण हात दिला तर ती माणसं मग कवितेसाठी वेडी होतात, ती गातात, ती लोकांना जाऊन भेटतात. त्यांना कदाचित हे माहीत नसतं हीच कविता आहे की काय, परंतु कवितेसारखं काहीतरी आहे, गाणं नावाची गोष्ट काहीतरी आहे, ती स्पर्शत जाते. मला असं वाटतं की ते आपण चालू ठेवायचं. फसवणारे भेटतील, फसवतील, पण ते किती दिवस फसवतील, ते स्वतःला फसवतात. आपण आपला प्रवास चालू ठेवायचा. आता वेगळ्या पद्धतीने मी माझी पावलं उचलली आहेत. तेच विचारायचं होतं की इतकी अद्भुत प्रतिभा, इतका सुंदर आवाज, इतके काळजाला भिडणारे शब्द, फार म्हणजे प्रतिभा नसलेले, प्रतिभाहीन लोक किंवा छोटीशी किरकोळ प्रतिभा असलेले राईचा पर्वत करून कुठच्या कुठे गेले, दिखावा करून, आणि त्या मनाने तुलनेने आपण थोडंसं मागे राहिलो इतकं सगळं असून, असं कधी उद्विग्नता मनात येत नाही तुमच्याकडे? नाही, मी मागे राहिलोच ना, मी सगळ्यांच्या पुढे आहे, मी सगळ्यांच्या पुढे प्रचंड. कारण माझी कविता एकदम धडगावच्या टोकातला माणूस जेव्हा गातो ना, की ज्याची भाषा आदिवासी आहे, त्याला नीट उच्चारण नाही आहे, तो जेव्हा गातो ना पोटतिडकीने, तर मला असं वाटतं की कविता अभ्यासक्रमात येणं, कविता पुस्तकात येणं, कवितेला पुरस्कार मिळणं, माझी ओळख असेल दिल्लीमध्ये तर मला पुरस्कार मिळेल. पण मी अशा ओळखींचा कधी गैरफायदा पण घेतला नाही आहे. साहित्य अकादमीपासून मी सगळ्या ठिकाणी फिरलो, सगळ्या ठिकाणी गेलो. मी कवितेला साचलेलं पण मी यूज दिला नाही.
आणि त्याच्यामुळे मी मागे नाहीच, मी प्रचंड पुढे. ही सगळी माणसं जेव्हा जिथे जातात ना, तर उलट असं होतं कवी संमेलनामध्ये कधी कधी ही मोठी माणसं उभी राहिली की लोक ओरडतात, मैना कविता म्हणा, तुझा हात पैस म्हणा. रामदास फुटाणेंना सांगायला लागतं की ती कविता प्रशांत मोरेची, तो प्रशांत आलेला नाही, हा कसा म्हणणार ना ती कविता. तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही ना. आणि अजून 25 वर्ष ही कविता लोकांच्या काळजातून जाणार नाही. कदाचित ते अजून घट्ट चिटकेल, कदाचित मी पुढच्या सामर्थ्याने ज्या गोष्टी करतोय मागे म्हणजे मला त्याच अर्थाने म्हणायचं होतं, लौकिक अर्थाने बाजार जो आहे त्या बाजारात अनेक प्रतिभा असलेले लोक पुढे गेले, त्यांनी बाजार मांडला. आणि गोष्ट कशी आहे रवीजी की बाजारामध्ये ज्या गोष्टी चमकतात त्या सगळ्या हिऱ्यासारख्या नसतात ना, काचा खूप चमकतात ना हल्ली. काचेला आणि बेगडाला खूप भाव आलेत हल्ली. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची सगळी गोष्ट सोडून टाकाल. आता या सगळ्या कवितांना कधी कधी मला पण नितीन मोकल नावाच्या लेकराचा मला हेवा वाटतो ना की किती सुंदर त्याने लिहिलं आहे. आणि 6 वर्ष हे लेकरू माझी वाट बघत होतं, माझ्या कवितेला चाल कधी लागेल कधी लागेल. मी त्याला खूप खोटं बोललो, कामात नसताना मी त्याला सांगितलं काम आहे मला. पण तो जे लिहितो ते प्रचंड अनोखं लिहितो, आपल्या दिव्यात राहतो नितीन. हो. आणि काय अप्रतिम लिहिलं आहे त्याने. बाप वाळूतला उन्हा, वाळूतलं ऊन असतो बाप, ही प्रतिमाच कुठे आलेली नाही आजपर्यंत. पण ज्याचा बाप रस्त्यावर कांदे बटाटे विकतो ना त्यालाच माहीत आहे किती झळ काय असते. बाप वाळूतला उन्हा कोंबणी वाढूंग तरी, बाप वाळूतला उन्हा कोंबणी वाढूंग तरी, माय हुंद का बये आभाळाच्या सरी, बये आभाळाच्या सरी. माय करती व लाड बाप करी राग रुस, माय करती व लाड बाप करी राग रुस. राती हळूच उशाला धोतरान डोळ पुस, धोतरान डोळ पुस. म्हणजे नितीनच्या सारखं कोणी लिहू शकतं का? खरं. मग आपण जर कवितेसोबत स्वरांसोबत आणि आपल्या आतल्या प्रार्थनेसोबत जर इनामदार असू, एकरूप असू, इमानदार असू, तर अशा लेकरांच्या कवितांना आपण चालीत बांधून त्या 50 लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याच्याने त्या लेकरांच्याही जगण्याचे मार्ग सोपे होत जातात. आणि हा अनुभव आहे मला. ते फार म्हणजे मोठं काम आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरती आधारित अनेक गीतं तुम्ही सादर केलेली आहेत, करत असता. पुण्यतिथी जयंतीच्या निमित्ताने मोठमोठे कार्यक्रम होतात. आणि सगळा तो आंबेडकरांवरती प्रेम करणारा, आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणारा सगळा जनसागर त्या कार्यक्रमांमध्ये अगदी एकाग्र चित्ताने तुमची ती गाणी कविता ऐकत असतो. कधी आनंदाच्या भरात नाचतोही. छत्रपती शिवाजी महाराजांवरती सुद्धा तुम्ही लिहिलं, त्यातलं एखादं काहीतरी बाबासाहेबांविषयीचं किंवा महाराजांविषयी काय तुमच्या मनाने? ते दोघांच्या विषयी, कारण की हे दोघी जर नसते तर महाराष्ट्राला चेहराच आला नसता किंवा देशाला चेहरा मिळाला नसता आपल्या देशाला. या दोघांच्या विषयी आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. मी असं लिहिलं की गुलामांच्या आत खोल खोल धुमसणारे धुमारे तुला, गुलामांच्या आत खोल खोल धुमसणारे धुमारे तुला, 60 नंतरच्या चळवळीचे निखारे तुला. आमच्या बापाच्या बापाचा बाप तू, क्रांती ज्योतीने पेटलेली एक एक रात्र तू, पाण्याची विझवलीस सिद्धार्थ नंतर आग तू. तुझ्या हाकेने जमायचा जनसमुदाय, वांज माय माऊल्यांची झालास तू माय. ही अभिवादनाची हरे एक रात्र बा तुला, अभिवादन बा भीमा, अभिवादन बा भीमा. आणि काय असतं की ते वेगळ्या पद्धतीने आपण काही गोष्टी टिपल्या पाहिजे, लिहिल्या पाहिजे. आता काय झालं रवीजी, एकूण बाबासाहेबांचं गाणं म्हणा किंवा शिवाजी महाराजांचं गाणं म्हणा, इतकं स्वस्त आणि इतकं सोपं करून टाकलं आपण, त्याची चीड येते. खरं. जोरजोरात वाजलं म्हणजे त्याचं गाणं होत नाही. तर ती एक पद्धत आपल्याकडे आलेली आहे. आणि या सगळ्या महामानवांचे विचार जे ते बाजूला पडत आहेत, बाजूला पडत चाललेले. मी माझ्या गाण्यामध्ये कविता नावाची गोष्ट कधी मरू दिली नाही. नव पेरल सपान, नव पेरल सपान, उजाडल्या राती, नव पेरल सपान, उजाडल्या राती, साऱ्या पळवल्या होत्या भीमा अंधारान वाती, साऱ्या पळवल्या होत्या भीमा अंधारान वाती. नव पेरल
म्हणजे धनगरी बाज सुद्धा आपण याच्यामध्ये आणला. बरोबर. फक्त केवळ संबळवर आणि बँजोवर चालणारी गाणी जी आहे त्याला एक वेगळं रूप दिलं आपण. त्याला फार सौराष्ट्रामध्ये घेऊन गेलो, दांडियापर्यंत त्याला घेऊन गेलो. वामनदादांचंच गाणं होतं ते आपण एकदम वेगळ्या पद्धतीने जोडलं. पण त्याच्यात सगळं हे सगळं जोडत असताना मला एक असं वाटतं ना, श्रीदी इनामदार नावाचा माणूस आहे, माणुसकीच्या टोकावर जाऊन तो माणूस अप्रतिम लिहितो बाबासाहेबांच्या विषयी. मग तिथे श्रीदींची लेखणी जी बोलते ना ती अप्रतिम बोलते. ती ह्या सगळ्या नव लिहिणाऱ्या लेकरांनी ऐकली पाहिजे. उथळ होत चालले ना, उथळ होत चाललंय सगळं. बरोबर. की सोन्याचा गिलास आणि भीमाचा एकटाच बॉस, ही काही लेखणी का? भीमाचा एकटाच बॉस, बॉस म्हणजे कॉर्पोरेटर सेक्टरमध्ये कामाला होता. वाईट, अतिशय वाईट, अतिशय वाईट आहे ना भीम माझा एकटाच बॉस. आणि काय ते म्हणजे असं काही काही चाललेलं आहे की जरासं पिल्यानं मग तुझ्या का बाबाचं जात आहे र, लेकरू भीमाचं नव्या दमाचं मोठ्या दमानं. आणि हे सगळं जे आलं आहे ना हे प्रचंड म्हणजे एकतर इतकं चीड आणणार आहे की याच्याने तुम्ही माणसांमध्ये भांडणं लावायचं काम करताय, माणसं दुभंगताय. श्रीदींनी अप्रतिम लिहिलं आहे. ते काय म्हणतात, ग्रंथ थकले व माय, ग्रंथ थकले व माय, संत थकले व माय, ग्रंथ थकले व माय, संत थकले व माय. हो नाही थकला भीमाचा काटे तुडविता पाय. किती आले किती गेले काही विजू विजू झाले. किती आले किती गेले काही विजू विजू झाले. माझ्या एकल्या भीमाने दिवे वादळात नेले. आणि मग याला पण ते जोडतो, मुंबईचा एक अधिकारी राज दरबारी आला परी जात कळेना. मराठा नरेश परी गुजराती देश, उलटीच बोली तिथे उलटाच वेश. गुरु ते सारे कर्मचारी राज दरबारी आला परी जात कळेना. आला परी जात कळेना, आला परी जात कळेना. आणि महाराजांवर जिजाऊवर मी आपली सगळ्यांची मोठी माय जिजाऊ तिच्यावर कविता लिहिल्यावर ती कविता सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये FIBAच्या अभ्यासक्रमात लागली. वा. म्हणजे सगळ्या संतांच्या सकट जेव्हा आपल्या कवितेचा प्रश्नाची जेव्हा एक गोष्ट येते ना आपल्या पुढ्यात तर आपले डोळे गहिवरून येतात, भरून येतात की अरे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पण आहोत. तर ती कविता अगदी साधी होती. काय की माय तान्ह्या लेकराला, हो माय तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई. माय तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई. तेव्हा शिवबानावाची जन्मा आली हो नवलाई. तेव्हा शिवबानावाची जन्मा आली हो नवलाई. नवलाईच नवल, नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समई वातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समई वातीला. वात तेलाला बोलली, वात तेलाला बोलली, उजेडाच्या कामी आलो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. होता शिव समयी वात होती जिजाबाई. माऊलीच्या कंठातून जन्माली हो अंगाई. जन्माली हो अंगाई, जन्माली हो अंगाई. ग्रेट. मला तुमच्या रूपाने आणखीन एक महत्त्वाचा एक गोष्ट अशी समोर येते की शालेय विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, त्याच्या पुढच्या वयाच्या टप्प्यातले लोक असतील किंवा अगदी ज्येष्ठ नागरिक असतील, तुमच्या वेगवेगळ्या कवितांचं गारुड या सगळ्या वयोगटांवरती आहे. म्हणजे असा कवी माझ्या पाहण्यात तरी नाही कमीत कमी. मी चांगल्या पद्धतीने वाचन करतो, स्वतःला अपडेट ठेवतो, परंतु इतक्या सर्व वयोगटातील लोकांना आकर्षित करणारा आणि ज्याच्यावरती त्यांच्या कवितांचा प्रभाव आहे असं प्रशांत मोरे म्हणून तुमचं लोककवी हे सार्थ आहे मला वाटतं तुम्हाला लागलेलं विशेषण.
आणि मैनाने तर धुडगूस घातलेलं आहे सगळीकडे. म्हणजे कहर होते. म्हणजे ते यूट्यूबवरती बघताना असो, मोबाईलवरती वेगवेगळ्या क्लिप फिरत आहेत, ते तुम्हाला माहिती पण नसतील इतक्या क्लिप फिरत आहेत तुमच्या त्या मैनाच्या, राघूच्या. मला वाटतं बोलण्यासारखं आणखीन भरपूर आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आणखीन बोलता येईल. परंतु मैना हा थोडं तरी झालंच पाहिजे. 2 दिवसाची संगत साथ सोडून जाई दिव्या नावात, राघू दुरण मैना दूर, आठवणींची भयान रात, ही भयान राताची भयान रात. तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. वरात येता दारी मैना, जीव हाती तिळ तुटेल ग, जीवाला जीव देणारा जीवलग कुठ भेटेल ग, कसा भेटेल ग, केव्हा भेटेल ग. भोळ्या मनाची ग मैना, रूप डोळ्यात कोरल, तुझं लगीन ठरल, मन राघूच झुरल. आणि कवितेच्या शेवटच्या ओळी अशा आहेत. मैने पोरी सुखान नांद, धन्याची नाती प्रेमान साध, आसवान बांधून बांध, सजना संगे गोडीन नांद, पोरी सुखान नांद, अग गोडीन नांद. याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन, भरल्या डोळ्यानं पाहीन, राघू एकला गाईन, राघू एकला गाईन. यावरती पुढे काय बोलायची आवश्यकता नाही, इथेच थांबतोय. आणि आता हा एपिसोड तुम्ही लाईक नाही करणार, शेअर नाही करणार सगळीकडे, तर मग कोणता एपिसोड शेअर करणार? भेटू पुन्हा पुढच्या भागात. धन्यवाद.